हॅलो फ्रेंड्स, आज आपण बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड मटेरियलचे काही क्वेश्चन्स पाहणार आहोत जे की प्रिव्हियस एक्झामला विचारलेले आहेत. IBPS आणि TCS पॅटर्नचे जे काही क्वेश्चन्स आहेत रिपीटेड 2 टाइम्स 3 टाइम्स, तर ते क्वेश्चन्स आपण रिपीटेड पाहणार आहोत विथ एक्सप्लेनेशन. तर चला आपण सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर फर्स्ट पाहूया. द अल्टिमेट टेन्साइल स्ट्रेंथ ऑफ स्ट्रक्चरल माइल्ड स्टील इज अबाउट. ऑप्शन आहे ए 520 न्यूटन पर mm स्क्वेअर, ऑप्शन बी 260 न्यूटन पर mm स्क्वेअर, ऑप्शन सी 160 न्यूटन पर mm स्क्वेअर आणि ऑप्शन डी आहे 420 न्यूटन पर mm स्क्वेअर. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी 420 न्यूटन पर mm स्क्वेअर. चला तर आपण फर्स्ट क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन पाहूया. फॉर माइल्ड स्टील असेल तर इल्ड स्ट्रेंथ 250 न्यूटन पर mm स्क्वेअर असतं. त्यानंतर अल्टिमेट स्ट्रेंथ असेल तर 420 न्यूटन पर mm स्क्वेअर. त्यानंतर फॉर Fe415 जर स्टील असेल तर इल्ड स्ट्रेंथ त्याचं असतं 415 न्यूटन पर mm स्क्वेअर. अल्टिमेट स्ट्रेंथ असतं 485 न्यूटन पर mm स्क्वेअर. फॉर Fe500 स्टील असेल तर इल्ड स्ट्रेंथ असतं 500 न्यूटन पर mm स्क्वेअर आणि अल्टिमेट स्ट्रेंथ असतं 585 न्यूटन पर mm स्क्वेअर. जनरली जर डिझाईन करत असेल आपण स्टीलचं तर माइल्ड स्टील जे आहे तेच आपण मोस्टली यूज करतो. त्यानंतर HYSD is about 40% higher than mild steel. HYSD is meaning is high yield strength deform bar. ओके, 40% काय असणार आहे, जास्त असणार आहे ऍज कम्पेअर टू माइल्ड स्टील पेक्षा. आपल्याला क्वेश्चन मध्ये जर काय विचारलं असेल तर ते होतं अल्टिमेट स्ट्रेंथ विचारलं होतं माइल्ड स्टील साठी. तर अल्टिमेट स्ट्रेंथ जर आहे माइल्ड स्टील साठी ते होतं आपलं 420 न्यूटन पर mm स्क्वेअर. तर याचा राईट आन्सर आहे 420 न्यूटन पर mm स्क्वेअर. Question number 2. Which one of the following test is conducted to evaluate the strength property of aggregate? Option A आहे crushing test, B आहे abrasion test, C आहे soundness test, D आहे angularity test. The right answer is option A, crushing test. Explanation question number 2 चे पाहूया. हार्डनेस साठी abrasion test यूज करतात. इम्पॅक्ट टेस्ट साठी टफनेस साठी इम्पॅक्ट टेस्ट यूज केली जाते. त्यानंतर ड्युरेबिलिटी जर असेल तर रेजिस्टन्स अगेन्स्ट वेदरिंग साऊंडनेस टेस्ट. ड्युरेबिलिटी चेक करायची असेल तर साऊंडनेस टेस्ट करायची. त्यानंतर शेप ऑफ ऍग्रिगेट जर आपल्याला पाहायचं असेल अँग्युलरिटी टेस्ट आपण यूज करतो. तर एक्झाम मध्ये आपल्याला आता काय विचारलं होतं की क्रशिंग टेस्ट काय यूज करायची. तर क्रशिंग टेस्ट जी आहे तर ती प्रॉपर्टी ऑफ ऍग्रिगेट स्ट्रेंथ चेक करण्यासाठी आपण काय करतो, क्रशिंग टेस्ट यूज करत असतो. क्वेश्चन नंबर 3. Which one of the following test is conducted to evaluate the durability property of aggregate? Option A water absorption test, B आहे impact test, C आहे soundness test आणि D आहे abrasion test. तर याचा राईट ऑप्शन आहे C, soundness test. तर आता आपण मागच्याच क्वेश्चन मध्ये पाहिलेलं आहे एक्सप्लेनेशन मध्ये. हार्डनेस साठी abrasion टेस्ट यूज करतो आपण, टफनेस साठी इम्पॅक्ट टेस्ट यूज करत असतो. त्यानंतर ड्युरेबिलिटी म्हणजे ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला ड्युरेबिलिटी विचारलेली आहे. तर ड्युरेबिलिटी साठी आपण रेजिस्टन्स अगेन्स्ट वेदरिंग साऊंडनेस टेस्ट यूज करतो आणि शेप ऑफ ऍग्रिगेट साठी अँग्युलरिटी टेस्ट यूज करतो. तर हे सर्व इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन नंबर 4 पाहूया. इफ द ऍग्रिगेट इन कॉन्क्रीट passes through a sieve of 75 mm and is retained on 60 mm sieve, this aggregate will be flaky if its least dimension is less than. Option A 40.5 mm, Option B 50.5 mm, Option C 60.5 mm, Option D 70.5 mm. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे A 40.5 mm. तर हे आन्सर कसं आलं ते आपण पाहूया एक्सप्लेनेशन मध्ये. तर या प्रश्नाचं जे काही करेक्ट ऑप्शन आहे ते आपण पाहिलेलं आहे 40.5 mm. तर आता आपण एक्सप्लेनेशन पाहूया. फ्लॅकीनेस इंडेक्स जो आहे इट इज पर्सेंटेज बाय वेट ऑफ पार्टिकल हुज लिस्ट डायमेन्शन थिकनेस इज लेस दॅन 3/5 और 0.6 टाइम्स ऑफ देअर मेन डायमेन्शन. हा त्याचा मेन फॉर्म्युला आहे. आता मेन डायमेन्शन आपल्याला पाहायचं आहे 75 + 60. 75 म्हणजे काय आहे तर जे काही कॉन्क्रीट पासेस झालेलं आहे सिव्ह मधून 75 mm आणि जे काही रिटेन राहिलेलं आहे ते आपलं 60 mm. दोघांचे ऍडिशन करायचं, डिवाइड बाय 2 करायचं, आन्सर येतो 67.5 mm. त्यानंतर आहे फ्लॅकीनेस इंडेक्सचा मेन फॉर्म्युला होता 0.6 इंटू मेन डायमेन्शन. तर मेन डायमेन्शन आपलं 67.5, त्याला मल्टिप्लाय करायचं 0.6 ना,
तर याचा राईट ऑप्शन येतं 40.5 mm. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए 40.5 mm. Question number 5. Rapid hardening cement attains early strength due to option A. Larger proportion of lime grounded finer than in ordinary cement. Option B. Small proportion of lime grounded finer than in ordinary cement. Option C. Presence of acids, percentage of gypsum. Option D. None of these. The right option आहे A. Larger proportion of lime grounded finer than in ordinary cement. Explanation पाहूया. Rapid hardening cement, it is a special type of cement that achieve high strength in less time. तर याची जी काही स्ट्रेंथ आहे रॅपिड हार्डनिंग सिमेंटची स्ट्रेंथ मॅक्सिमम असते आणि कमी टाइम मध्ये मॅक्सिमम स्ट्रेंथ अचीव होतं. त्यानंतर नॉर्मली द स्ट्रेंथ अचीव्ड बाय कन्व्हेन्शनल सिमेंट इन 7 days इन सेम ॲज स्ट्रेंथ अचीव्ड इन 3 days. तर जे नॉर्मली असतं 7 days मध्ये कन्व्हेन्शनल जे काही सिमेंट असतं ॲज कम्पेअर टू 3 days मध्येच रॅपिड हार्डनिंग सिमेंटची तेवढी स्ट्रेंथ येऊन जाते. तर याचा आता सेटिंग टाइम पाहूया. फायनल सेटिंग टाइम इज 600 minute आणि इनिशियल सेटिंग टाइम इज 30 minute. It is unsuitable for mass concreting due to its emits more heat during setting and specific surface of rapid hardening cement is greater than 3250 cm² per gram. इथंच एक्सप्लेनेशन आहे. तर याचं राईट ऑप्शन फर्स्ट आहे. लार्जर प्रोपोर्शन ऑफ लाइम ग्राउंडेड फायनर इन ऑर्डिनरी सिमेंट. Question number 6. The compressive strength of first class and second class brick should not be less than. The right option आहे ऑप्शन सी 80 kg/cm². एक्सप्लेनेशन पाहूया. Compressive strength of first class brick 105 kg/cm² equal to 10.5 Newton/mm². म्हणजे kgचे हे न्यूटन मध्ये केल्यानंतर 10.5 Newton/mm². सेकंडचं पाहूया. सेकंड क्लास ब्रिक जर असेल तर किती असणार आहे 70 kg/cm². म्हणजे Newton/mm² मध्ये केल्यानंतर 7 असेल. त्यानंतर एक कॉमन बिल्डिंग ब्रिक 35 kg/cm². जर Newton/mm² मध्ये केलं तर 3.5. तर राईट ऑप्शन आहे आपलं सी 80 kg/cm². क्वेश्चन नंबर 7. ग्रेनाइट रॉक इज अन एक्झाम्पल ऑफ. ऑप्शन आहे ए ॲक्विक्ल्यूड, ऑप्शन बी आहे ॲक्विटार्ड, ऑप्शन सी आहे ॲक्विफ्यूज, ऑप्शन डी आहे नॉन ऑफ दिस. तर राईट ऑप्शन आहे याचं सी ॲक्विफ्यूज. एक्सप्लेनेशन पाहूया. Aquifuge, first of all, it is an impermeable geological formation which is neither porous nor permeable, which means it cannot store water in it. तर ॲक्विफ्यूज जे आहे तर ते मटेरियल कसं आहे तर इम्परमेबल. इम्परमेबल म्हणजे ज्यामध्ये वॉटर पास होत नाही ते म्हणजे वॉटर स्टोर होणार नाही. ॲट द सेम टाइम इट कॅन नॉट बी परमिट थ्रू इट. तर याचे एक्झाम्पल आहे कॉम्पॅक्ट रॉक आहे आणि हे जे आहे इमेज जी ग्रॅनाइट रॉकची आहे. ओके, द फर्स्ट झालं एक्सप्लेनेशन. बाकीचे पाहूया पुढे. सेकंड एक्सप्लेनेशन पाहूया. ॲक्विक्ल्यूड, इट इज जिओलॉजिकल फॉर्मेशन विच इज इम्परमेबल टू द फ्लो ऑफ वॉटर. म्हणजे ॲक्विक्ल्यूडचा मिनिंग आहे इम्परमेबल असणार ते. सेकंड पाहूया. इट कंटेन्स अ लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर इन इट बट इट डज नॉट परमिट वॉटर. तर त्यामध्ये वॉटर पास होणार नाही. also does not yield water. Okay, then it is because of high porosity. तर याचं काय मिनिंग आहे की हाय पोरोसिटी असणार आहे. आणि याचे एक्झाम्पल आहे क्ले आणि कोहेजिव्ह सॉइल. इथे इमेजेस मध्ये तुम्ही पाहत असाल तर ॲक्विक्ल्यूडचं जे एक्झाम्पल आहे ते क्ले आणि कोहेजिव्ह सॉइल. ओके, एक्सप्लेनेशन थर्ड पाहूया. ॲक्विटार्ड, अँड ॲक्विटार्ड इज ऑल्सो अन सॅच्युरेटेड फॉर्मेशन. तर याला ॲक्विटार्डला सॅच्युरेटेड फॉर्मेशन सुद्धा म्हणलं जातं. त्यानंतर इट परमिट्स द वॉटर थ्रू इट बट डज नॉट यील्ड वॉटर इन सफिशियंट क्वांटिटी ॲज मच ॲज ॲक्विफर डज. इट इज पार्शली परमेबल नेचर. तर ह्याचं कसं आहे पार्शली काय असणार आहे परमेबल नेचर असणार आहे ज्यामध्ये वॉटर पास होणार आहे. ओके, पार्शली म्हणजे हाफ असणार आहे. सँडी क्ले आहे. क्ले म्हणजे काय असतं चिखल असतं. चिखलामधून वॉटर काय पास होणार नाही. सँडी मधून काय होतं तर सँड मधून वॉटर पास होत असतं. म्हणजे हाफ काय असणार आहे परमेबल असणार आहे आणि हाफ इम्परमेबल असणार आहे. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज ॲक्विटार्ड. तर एक्झाम्पल आहे सँडी क्ले. इथे तुम्ही इमेजेस मध्ये पहा सँडी क्ले. ओके,
नेक्स्ट एक्सप्लेनेशन पाहूया. या क्वेश्चन मध्ये लास्ट ऑप्शन होता आपला ऍक्विफर. तर पाहूया आता ऍक्विफर म्हणजे काय. अँड ऍक्विफर इज सॅच्युरेटेड फॉर्मेशन ऑफ द अर्थ. तर ऍक्विफर काय आहे तर सॅच्युरेटेड फॉर्मेशन आहे अर्थवरचं. त्यानंतर इट नॉट ओनली स्टोर द वॉटर. तर यामध्ये स्टोर वॉटर होणार नाही. बट ऑल्सो इट इज ॲक्विडंट क्वांटिटी. ओके, तर हे इल्ड्सला काय करू शकतो आपण यूज केलं जातं, पण स्टोर करण्यासाठी आपण यूज करणार नाही. इट इज हायली परमेबल फॉर्मेशन. म्हणजे यामधून हे बघा लेयर्स दिसतात आहे ना, तर हे आहे आपलं अनकन्सॉलिडेटेड डिपॉझिट ऑफ सँड अँड ग्रॅव्हल. हे इथं तुम्ही पाहताय, ह्याचं एक्झाम्पल हे आहे. तर इथं लेयर्स आहेत. ओके, तर या लेयर्स मधून काय होणार आहे, वॉटर पास होणार आहे. अँड पुढे पाहूया, हेन्स दे आर कन्सिडर्ड ॲज मेन सोर्स ऑफ ग्राउंड वॉटर. तर हे मेन सोर्स आहे ग्राउंड वॉटरला वॉटर स्टोर करण्याचं. ओके, तर याचे एक्झाम्पल अनकन्सॉलिडेटेड डिपॉझिट ऑफ सँड. म्हणजे ऍक्विफरला आपण सॅच्युरेटेड फॉर्मेशन म्हणू शकतो. यामध्ये वॉटर स्टोर नाही होणार, पण आपण शेताला हे पुरेसे यूज करू शकतो. ओके, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.